आज हिंगोली जिल्ह्यातील घोटादेवी या ठिकाणाहून शेगावच्या दिशेने जाणारी दिंडी आता थोड्याच वेळात या मार्गाने गोरेगाव येथे येणार आहे। या ठिकाणी दुपारच्या जेवणाची प्रसादाची व्यवस्था त्यांच्यासाठी केलेली आहे। वाहनं दिसत आहेत आणि भजनाचा आवाज येत आहे। थोड्याच वेळात या ठिकाणाहून दिंडी येणार आहे। घोटादेवी येथे सुप्रसिद्ध असलेलं तुळजाभवानी देवी संस्थान आहे आणि या ठिकाणून दिंडी आलेली आहे। घोटादेवी येथून शेगावला जाणारी दिंडी आता आलेली आहे। घोटादेवी ते शेगाव आता इथून तुम्हाला मी सगळे दाखवतो कसे चालू आहे। तुळजाभवानी संस्थान घोटादेवी या ठिकाणून दिंडी आलेली आहे। बघा दिंडी संत गजानन महाराजांना मानणारा फार मोठा वर्ग मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे आणि विदर्भाची पंढरी संबोधलं तर वावगं होणार नाही असं शेगाव संस्थान या ठिकाणी अनेक दिंड्या पायदळ दिंड्या जात असतात। आज ही दिंडी आलेली आहे। या ठिकाणी दिंडीचा दुपारचा विसावा आहे आणि अतिशय निसर्गरम्य वातावरणात असलेलं मारुती फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या या जागेमध्ये दिंडीच्या प्रसादाची व्यवस्था आहे। दिंडीचा प्रवास पुन्हा विदर्भाच्या दिशेने सुरू होणार आहे। सध्या आम्ही गोरेगाव येथील मारुतराव कावरखे पाटील यांच्या या मारुती फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडमध्ये आता गोरेगावमध्ये कोणतीही दिंडी हो किंवा कोणाचं लग्न असो किंवा कोणाचा छोटासा कार्यक्रम असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो, सगळी व्यवस्था यांच्यातर्फे या ठिकाणी केली जाते आणि त्याच्यामुळे आता गोरेगावमध्ये पाऊस असला तरी अडचण नाही। कोणती दिंडी आली तरी राहण्याची जेवणाची या ठिकाणी व्यवस्था करता येते, स्वयंपाकाची सुद्धा व्यवस्था करता येते। अशी सगळी व्यवस्था केल्याबद्दल यांचे मारुतरावचे पुन्हा एकदा धन्यवाद, खूप खूप आभार। जगदंबा माता की जय, गजानन महाराज की जय। सेवा गोरेगाव निवासी सिद्धिविनायक संस्थान गोरेगाव याचे दुपारचे जेवण आपल्याला गेल्या 13 वर्षापासून संत गजानन महाराजांच्या सैनिकांनी सर्व भारतीयांना पुनश्चरिता सूचना आहे। सर्वांनी प्रसाद आता एका ठिकाणी अगोदर पुरुष मंडळी जेवायला बसतील, नंतर या बाजूने महिला मंडळी बसतील।
आज गोरेगाव येथे घोटादेवी या ठिकाणून शेगाव या ठिकाणी जाणाऱ्या दिंडीचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी सर्व भक्तांच्या जेवणाची प्रसादाची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी या प्रसादाच्यासाठी सिद्धिविनायक संस्थान गोरेगाव हे 13 वर्षापासून या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करत आहे। घोटादेवी येथील शिवाजी महाराज शेळके यांची सांप्रदायिक भजन शिकवणारी कीर्तन प्रवचन शिकवणारी संस्था आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं अतिशय सुंदर असं भजन आपण ऐकलं। आमचे गोरेगावचे माजी सभापती नथुजी कावरके पाटील आणि त्यांच्या सर्व टीमतर्फे या ठिकाणी सर्व भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सर्व नियोजन करण्यात आलेलं आहे। तरी पुनश्च एकदा त्या सर्वांना मनापासून धन्यवाद। हरि के भजन बिन अकेला रहेगा, इससे तो आगे भजन ही है साथी। हरि के भजन बिन अकेला रहेगा। अमर जाने गजाननाच्या संकट जाई